नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण स्त्रीरोगशास्त्रामधील खूप महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत। म्हणून आजचा व्हिडिओमध्ये आपण सोप्या मराठी भाषेमध्ये पाहणार आहोत। त्याचे विषय प्रवेश, अस्थिकटिर, अस्थिकटिराचे वैशिष्ट्य, अस्थिकटिराचे भाग, अस्थिकटिराचा व्यास, अस्थिकटिराचे कार्य, नर्सिंग मॅनेजमेंट, अस्थिकटिराचे प्रकार, ट्रायमेस्टर हे सगळंच पाहणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला कलरफुल हँडरायटिंग व डायग्रामच्या मदतीने सगळं सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे। म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया। आपला विषय आहे आज विषय प्रवेश व अस्थिकटिर। विषय प्रवेश म्हणजे प्रसूतीशास्त्र, म्हणजे गर्भधारणा व प्रसूतीनंतरची काळजी घेण्याचे शास्त्र होय। स्त्रीच्या शरीरातील प्रजनन संस्थेचा अभ्यास करून गर्भधारणा सुरक्षितपणे पूर्ण करण्यास मदत करणे हेच याचा मुख्य उद्देश आहे। पेल्विस पाहूया। अस्थिकटिर ही स्त्रीच्या शरीराचा खालचा भाग आहे। याच्या आत गर्भाशय, मूत्राशय, मलाशय ही अवयव स्थित असतात। प्रसूतीच्या वेळी बाळाचे बाहेर येण्यासाठी अस्थिकटिराचा मार्ग असतो। अस्थिकटिराचे आपण वैशिष्ट्य पाहूया। ही हलकी पण मजबूत असते। गर्भधारणाच्या वेळी वाढणाऱ्या गर्भाचे संरक्षण करते। प्रसूतीच्या वेळी बाळासाठी मार्ग तयार करते। चालणे बसणे यामध्ये आधार देते। आता आपण अस्थिकटिराचे भाग पाहूया। वरचा भाग म्हणजे ग्रेटर पेल्विस, पेल्विक क्रीममध्ये असतो। येथे आतडे व इतर अवयव असतात। 2. पेल्विक क्रीम, पेल्विक इंटिलेट, अस्थिकटिराचा वरचा अखंड भाग, बाळाच्या डोक्याचा प्रवेश येथून होतो। खालचा भाग म्हणजे लेजर पेल्विस, पेल्विक क्रीममधून खाली असतो। प्रसूतीच्या वेळी वाढ व बाहेर येतो। अस्थिकटिराचे प्रकार पाहूया। सामान्य गर्भधारणा, नॉर्मल प्रेग्नेन्सी, उच्च जोखमीची गर्भधारणा, हाय रिस्क प्रेग्नेन्सी, ॲनिमियासह गर्भधारणा, उच्च रक्तदाब गर्भधारणा, मधुमेहासह गर्भधारणा, हृदयरोगसह गर्भधारणा। 3 नंबर बहुगर्भधारणा म्हणजे मल्टिपल प्रेग्नेन्सी आणि अवांछित गर्भधारणा म्हणजे अनवॉन्टेड प्रेग्नेन्सी, एक्टोपिक प्रेग्नेन्सी। त्याचे ट्रायमिस्टर पाहूया। पहिले ट्रायमिस्टर हा 0 ते 12 आठवड्यापर्यंत असतो। दुसरे ट्रायमिस्टर हे 13 ते 28 आठवड्याचा असतो। यामध्ये गर्भाची वाढ होणे, हालचाल जाणवते। तिसरे ट्रायमिस्टर हे 29 ते 40 आठवड्याचा असतो। यामध्ये गर्भ पूर्ण वाढ होते व प्रसूतीची तयारी होते। ही एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला याची आकृती पण आहे। आकृती किती छान आहे बघा, कलरफुलमध्ये। त्याचा आपण आता व्यास पाहूया। अंटेरो पोस्टीरियर डायमीटर, ट्रान्सफर डायमीटर, ऑब्लिक डायमीटर आणि कंजुलेट डायमीटर। अस्थिकटिराचे कार्य पाहूया आपण। अस्थिकटिराचा आधार देणे, गर्भाचे संरक्षण करणे, प्रसूतीसाठी मार्ग उपलब्ध करून देणे, शरीराचा भार सांभाळणे, चालणे हा उभे राहण्यास मदत करते। हा पॉईंट एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे। हा डायग्राम लक्षात ठेवा। 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तुम्हाला जर पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता। आपण याचे नर्सिंग मॅनेजमेंट पाहूया। काय नर्सिंग मॅनेजमेंट करावं लागते। चला तर मित्रांनो, गर्भधारणेची खाणी झाल्यावर नोंद करणे, नियमित ANC तपासणी प्रोत्साहन देणे, योग्य आहार, विश्रांती व स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन करणे, आयर्न, फॉलिक ॲसिडच्या कॅल्शियम गोळ्या देणे, टिटॅनस व लसीकरण पूर्ण करणे, गर्भाच्या हालचाली, वजन वाढ, रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासणे, व्यायाम व योगास प्रोत्साहन करणे, मानसिक आधार देणे व ताणतणाव कमी करणे, धोके चिन्ह ओळखून त्वरित रेफर करणे, स्वच्छता व वैयक्तिक रोगास आरोग्य राखण्यास सांगणे, कुटुंब नियोजनाबद्दल माहिती देणे, प्रसूतीची तयारी करण्यास मदत करणे। चला तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।